तर पाशा पटेलांच्या मिशन बांबूवरून अशोक चव्हाण यांनी टोलेबाजी केली। नांदेडमध्ये पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये अशोक चव्हाण बोलत होते। अशोक चव्हाण काय म्हणाले पाहूया। बांबू मशीन राज्याचं बांबू मिशनचे काम त्यांच्याकडे आहे। पाशा पटेल यांच्याकडे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि गडकरी साहेबांनी त्यांना एक विशिष्ट काम सोपवलं आहे की राज्यामध्ये बांबू लावा, बांबू उगवा, बांबूचं काम करा आणि गरज पडेल त्या ठिकाणी बांबू लावा। म्हणजे बांबू लावा म्हणजे काही वेळ सांगत नाही। आधीमधून ते बांबू लावत असतात, राजकीय बांबू, परंतु जास्त काम बांबू लागवडीवर आहे, बांबूचं फर्निचर करण्यामध्ये आहे। आम्ही त्याला म्हणतो की बांबू लावा, पण बांबू कसा लावायचा हे तुला सांगायचं नाव अनुभवी माणूस आहे। तर मुंबईतील बीकेसी मध्ये एआय फॉर ॲग्री या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। शेतीतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावरील जागतिक परिषदेचं उद्घाटन पार पडलंय। जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह इतरही मंत्री उपस्थित आहेत। आज आपण महाविस्तार सुरू केला। 30 लाख शेतकरी महाविस्तारवर आहेत आणि एक प्रकारे महाविस्तार हा शेतकऱ्याचा पर्सनल एजंट आहे। हा महाविस्तार त्या शेतकऱ्याला जे हवंय ते त्या ठिकाणी देतोय आणि त्याला पाहिजे त्या भाषेत देतोय। आणि आज आपण एक स्टेप पुढे गेलो आणि आपली आदिवासी समाजाची भिली भाषा ही देखील आता आपण महाविस्तारवर आणलेली आहे। तर वारंवार बदली होत असल्यानं मनस्ताप झाल्याचं सांगत पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलं होतं। या पार्श्वभूमीवर आज तडवी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली। बैठकीत या प्रकरणी पुढील कारवाई करण्याबाबत समाधानकारक आश्वासन मिळाल्याचा दावा तडवी यांनी केलेला आहे। माझी बदली होते म्हणून मी ते जे पत्र पाठवलं होतं डीजी सरांच्या नावाने ते त्याच्याने जे समाज पूर्ण माझ्या बाजूने पाठीशी उभा राहिला। मला वरिष्ठांनी बोलून घेतलं होतं आणि मला पुढचं जे आहे स्टेप्स काही घेऊ नको आणि पुढे जे कारवाई करतो असं समाधानक त्यांनी आश्वासन दिलं आहे। दोन्ही अजित पवार आणि शिंदे गटामध्ये त्याच्यामध्ये आम्ही बॅलन्सिंग हे केलेलं आहे। त्याच्यात काही कोणाचा रोषणी किंवा त्याच्यात इम्बॅलन्स काही केलेले नाही। आम्ही कायद्याला धरून जी कारवाई केलेली आहे। तर डोंबिवलीमधील 65 इमारतींचा वाद पुन्हा पेटलेला आहे। डोंबिवलीतील आयरे गावच्या समर्थ कॉम्प्लेक्सवरती तोडक कारवाई होणार आहे। समर्थ कॉम्प्लेक्सवरती तोडक कारवाई करण्यासाठी केडीएमसीनं नोटीस दिली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर देखील नोटीस बजावल्यानं रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। कारवाई झाली तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही असं नागरिकांनी म्हटलेलं आहे। जाणून बुजून काही महापालिकेचे अधिकारी या 65 इमारतीमधील काही रहिवाशांच्या बिल्डिंगवर जाणून बुजून कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहेत। कोर्टामध्ये मल्हार हाईट्सच्या नावाने याचिका असताना देखील जाणून बुजून समर्थ कॉम्प्लेक्सवरती कारवाई करण्याचा घाट काही अधिकाऱ्यांचा आहे। काही विशिष्ट बिल्डरांना वाचवण्याचा प्रयत्न काही अधिकारी करतायत का अशी शंका आमच्या मनामध्ये येते। प्रशासनाने असं जर कुठला कारवाईचा घाट घातला तर त्यांना पहिले भाजपच्या नेत्यांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना सामोरं जावं लागेल। प्रशासनाने अशी चूक करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे। तर बातमी आहे हिंगोली जिल्ह्यामधून। हिंगोलीतील काही ठिकाणी आज अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। वसमत शहरासह अनेक ठिकाणी हलक्या पावसामुळे काढणीला आलेल्या गव्हाचं नुकसान होण्याची शक्यता आहे। सोबतच गहू, तूर, आंबा उत्पादक शेतकरी अचानक आलेल्या अवकाळी पावसानं चिंतेत सापडले।